इयत्ता 11वीमध्ये शिकत असताना प्रिया तिच्या वर्गमित्राच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिच्या वडिलांची बदली दुसऱ्या शहरात झाली आणि ते लोक एका दूरच्या शहरात राहायला गेले. वयाच्या 28व्या वर्षी प्रियाचे लग्न झाले. एके दिवशी प्रियाने तिच्या वर्गमित्राचा फोटो वर्तमानपत्रात पाहिल्यावर तिला आश्चर्य वाटले. गेलेले क्षण पुन्हा तिला आठवत होते. प्रिया तिच्या पतीसोबत त्या मुलाला भेटायला गेली तेव्हा तिला आश्चर्य वाटले, कारण तो मुलगा अजूनही उत्तर प्रदेशातील सरासरी लोकसंख्या असलेल्या चोटका येथील पॉश कॉलनीच्या शांत वातावरणात बांधलेल्या एका सुंदर घराच्या भिंतीच्या आतील अंगणात प्रिया स्वयंपाकाची तयारी करत होती. तेव्हा तिचा पती राज याने तिला घरातील दिवाणखान्यातून हाक मारली. प्रिया थोडी घाबरली आणि ती काम सोडून दिवाणखान्यात आली आणि बडबडत म्हणाली, "अहो, काय काम आहे? मला लवकर सांगा. आज मला घरची सगळी कामं एकटीला करायची आहेत. आपली मोलकरीण 2 दिवसांच्या सुट्टीवर गेली आहे." "हो का? मग त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? कोणती जहाजे बुडाली आहेत का? घरात फक्त 2च माणसं आहोत आपण. एकत्र करूया आपण सर्व घरकाम. थोडा वेळ इथे बस बघू तू. आता मला नुकतेच माझ्या एका मित्राचे आमंत्रणपत्र आले आहे. सिमोरा गावातील एका मुलीशी त्याच्या मुलाचे लग्न निश्चित झाले आहे." तेव्हा प्रिया म्हणाली, "ठीक आहे, मग?" प्रिया उत्साहाने म्हणाली. सिमोरा गावाचे नाव ऐकताच प्रियाच्या भूतकाळातील भावनांनी आठवणींच्या कक्षेत उडी घेतली. अवघ्या 2 दिवसांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक सिमोरा गावातून निघणार आहे. त्या लग्नासाठी आपण दोघांनीही त्या विवाह सोहळ्यात सहभागी व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. खरं तर मला आता या फंक्शन्समध्ये काही इंटरेस्टच राहिलेला नाही. आपली मुलं इथे असती तर मी त्यांनाच लग्नात सहभागी होण्यासाठी पाठवलं असतं. पण आता आमचं नातं मैत्रीचं आहे, जपावं तर लागेलच ना. त्यात मॅडम, तुम्हालाही तिथलं म्युझियम बघायचं होतं ना. शेवटी तू पण सिमोरा येथे बरेच वर्ष राहिलेली आहेस आणि तिथल्या शाळेतून 9वी ते 11वीचे वर्ग उत्तीर्ण झाली आहेस. असो, माझ्यासाठी तुझ्या आठवणी जोडलेल्या प्रत्येक जागा पाहण्यासारख्या आहेत. पण आता संग्रहालयाच्या उभारणीमुळे ते छोटे शहर आणखी महत्त्वाचे झाले आहे." तेव्हा प्रिया म्हणाली, "आपण तिथे नक्कीच जाऊ. त्याचवेळी माझे जुने टेप रेकॉर्डर संग्रहालयाकडे आपण सुपूर्द करूया आणि तुम्हाला त्या टेप रेकॉर्डरच्या आवाजाच्या बहिरेपणापासून कायमचं मुक्त करेल मी." "असं बोलू नकोस प्रिये, हा फक्त एक विनोद आहे. मला माहीत आहे, पण देवा, मला त्याच्यापासून मुक्तच व्हायचं आहे. मनोरंजनासाठी सर्व प्रकारच्या आधुनिक संसाधनासमोर त्याचा काय उपयोग?" राज जरा हसतच म्हणाला, "मग आपल्यानंतर त्याचे नशीब काय असेल माहीत नाही. त्यामुळे मला स्वतः त्या टेप रेकॉर्डरला त्याच्या योग्य ठिकाणी न्यायचं होतं." प्रिया गंभीर आवाजात म्हणाली, "ठीक आहे, आता तुम्ही तयार व्हा." प्रियाचे त्या टेप रेकॉर्डरशी 35 वर्ष जुने संबंध होते. सिमोरा सोडून गेल्यानंतर एकही दिवस असा गेला नाही जेव्हा तिने त्या काळातील लोकप्रिय चित्रपट आराधनाची कॅसेट आपल्या विचारात ठेवली होती. तिने संगीतबद्ध केलेले ते खास गाणे तुम्ही ऐकले नसेल. एवढेच नाही तर लग्नानंतरही तिने त्या कॅसेटसह रेडिओ टेप रेकॉर्डर तिच्या खास बॅगेत हुंड्यासोबतच ठेवला होता. रातच्या घरी जेव्हा ती तिच्या खोलीत एकटी असायची तेव्हा ती पुन्हा पुन्हा तेच गाणे वाजवायची. आवाज खूप मंद आणि टेप रेकॉर्डर उलटे ठेवून ते गाणे ती ऐकत होती. तिला या गाण्यांचं इतकं वेड लागलं होतं की जेव्हा केव्हाही त्या कॅसेटचे शब्द नीट ऐकू येत नसायचे तेव्हा ती त्या चित्रपटाची गाणी जमवलेल्या रिकाम्या कॅसेटमध्ये ती भरून ठेवायची आणि जुनी कॅसेट फेकून देण्याऐवजी ती त्या जतन करायची. त्यानंतर त्या चित्रपटातील गाणी ती लावायची. अशा प्रकारे तिने जवळपास 50 एकसारख्या कॅसेट्स जमा केल्या होत्या, ज्या कॅसेट्स आजपर्यंत राजशिवाय इतर कोणीही पाहिल्या नव्हत्या. राज त्या टेप रेकॉर्डरची खिल्ली उडवायचा आणि त्याने त्या टेप रेकॉर्डरचे एक टोपण नावही ठेवले होते, बेसुरा भोपू. राजच्या तोंडून हे नाव ऐकून प्रिया मात्र चिडायची आणि राजला तिला चिडवायला तितकीच मजा यायची. त्यामुळे राज इकडे तिकडे असताना प्रिया त्या टेप रेकॉर्डरवर गाणे ऐकायची. संध्याकाळी राज घरातून बाहेर पडताच पॅकिंग करण्यापूर्वी तिने तेच कॅसेट रेकॉर्डरमध्ये टाकली आणि शेवटच्या वेळी ते तिने गाणं वाजवलं, "कोरा कागज था ये मन मेरा,
लिख लिया नाम इस पे तेरा. आज शेवटच्या वेळी या टेप रेकॉर्डरवर हे गाणे ऐकताना प्रिया खूप भावूक झाली, कारण टेप रेकॉर्डर आणि ती 35 वर्ष एकत्र होते. गाण्याचे बोल फुटताच ती त्या सुरेल शब्दांच्या लाटेत तरंगू लागली. एखाद्या बोटीसारखी त्यात ती बुडाली आणि काळाच्या उलट्या प्रवाहाने तरंगत ती आठवणीच्या जगात गेली. तिच्या आठवणींच्या भोवऱ्यात तिलाच ठाऊक त्या दिवशी प्रियाने अचानक डोळे उघडले तेव्हा ती थक्क झाली. हे काय आहे? रात्रीचे 2 वाजले आहे आणि ती अजूनही झोपायला गेलेली नाही. भांडी धुताना ती प्रत्येक भांड्यावर कधी साबण तर कधी पाण्याने गणिताचे प्रश्न सोडवण्यात मग्न होती. हे तिला आठवलं. उद्या गणिताचा मासिक पेपर आहे आणि तिला एकही प्रश्न सोडवता आला नाही तर? तिच्या वडिलांनी तिला अभ्यासात नेहमी मदत केली, पण वेळेअभावी ते सुद्धा म्हणाले की मी तुला आता पुरेसे शिकवले आहे, आता तू स्वतः प्रयत्न कर. शाळा 10 वाजता उघडते, पण आईची प्रकृती आणि अस्वस्थतेमुळे तिलाच सकाळी घरातील सर्व कामे करावी लागायची. त्यामुळे ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत राहायची आणि नंतर उरलेली कामं ती पूर्ण करण्यासाठी पहाटे 4 वाजता उठते. आता तो प्रश्न सुटणार असे तिला वाटते, पण तोच प्रश्न पेपरमध्ये आला तर? 100 पैकी 15 गुण गमावल्याचा विचार तिला मात्र जड वाटला. प्रियाचे वडील जे 11वीचे विद्यार्थी होते, त्यांना बँकेत कॅशियर म्हणून सरकारी नोकरी होती. त्यांची 1-2 वर्षात बदली झाली असती. 2 वर्षांपूर्वी त्यांची सिमोरा शहरात बदली झाली. गाव आणि शहर या वर्गात ठेवता येईल असे त्यांचे घर शहराच्या मुख्य कॉलनीपासून दूर होते. वडिलांच्या कार्यालयाजवळ असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ते राहत होते. तिथे मोजकीच घरं दिसत होती. अशी काही दुकाने नक्कीच होती जिथून प्रत्येक आवश्यक वस्तू मिळत असे. त्या काळी 11वीपर्यंतच्या शिक्षणासाठीची सोय होती. इयत्ता 9वीपासून त्यांनी येथे विज्ञान विषय घेतला होता, ज्यामध्ये सामान्य ज्ञान आणि इंग्रजी व्यतिरिक्त भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे 3 विशेष विषय शिकवले जात होते. प्रिया खूप हुशार मुलगी होती. गणितात ती नेहमी 100% गुण मिळवायची. लवकरच तिला इथेही शाळेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले. प्रियाने काही कालावधीतच तिथल्या शिक्षकांची मने जिंकली होती. वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी फक्त 4 मुली होत्या. लता शेजारच्या बाकावर तिच्या बसायची. लता प्रियाच्या प्रत्येक वेळी जास्त गुणांनी उत्तीर्ण होण्याने तिच्यावर खूप प्रभावित झाली होती. हळूहळू दोघीही चांगल्या मैत्रिणी झाल्या. नवीन जागा असल्याने प्रियाला लता दिदींची कंपनी खूप आवडू लागली. लता गणितात कुमकुवत होती, त्यामुळे प्रिया तिला गणितात खूप मदत करायची. सहशिक्षण होतं, पण शाळेचे नियम खूप कडक होते. शिस्तीकडे विशेष लक्ष दिले गेले जायचे. शिक्षक येईपर्यंत मुलींना वर्गाबाहेर थांबावे लागले आणि विषयाचा तास संपताच मुली अगोदर बाहेर पडायच्या आणि त्यानंतरच शिक्षक वर्गाबाहेर पडायचे. 9वीच्या वर्गात प्रियाने आधीच्या हुशार विद्यार्थ्यांचा पराभव केला होता. गणितात प्रथम ती आली होती. विशेष म्हणजे 100% गुणासह शाळेतून प्रथम क्रमांक तिने पटकावला. 10वीच्या बोर्डाच्या वार्षिक परीक्षेतही तिने 3ही विषयात विशेष गुण मिळवून वर्गात सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झाली. 11वीच्या परीक्षाही बोर्डाकडून घ्यायच्या होत्या, त्यामुळे तिला खूप मेहनत करावी लागली. तिने पटकन भांडी घासली आणि धुतली. भांड्यांच्या आवाजाने प्रियाची आई झोपेतून जागी झाली. किचनमध्ये येताच त्या आश्चर्यचकित झाल्या आणि त्यांनी आपल्या मुलीला विचारले, काय झालं प्रिया, तू अजून किचनमध्ये काय करत आहेस? आई, माझा एक प्रश्न अद्याप सुटलेला नाही. उद्या गणिताचा पेपर आहे. आणि एवढं बोलून तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या आईने तिला प्रेमाने जवळ घेतला आणि मिठी मारली. मग काय, हा तर मासिक पेपर आहे ना, एवढी काळजी करायची काय गरज आहे? आता हे वर्ष तिच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे प्रिया तिच्या आईला कसं समजावणार? आणि गणितात 1 मार्क्स कमी मिळाल्याने ती खूप तणावाखाली असते. दिवे बंद करून ती मात्र झोपायला गेली, पण जणू ती उग्र झोपेत होती. ती झोपी गेली
आणि तिच्या स्वप्नात ती प्रश्न पाहू लागली. कशी तरी सकाळ झाली. तिने पटकन सर्व कामं पूर्ण केले आणि तयार होऊन पुन्हा प्रश्न सोडवायला सुरुवात केली. 10 मिनिटं तिला ते गणित सॉल्व करण्यासाठी लागले होते. मात्र तिचे घर तिच्या वडिलांच्या कार्यालयाजवळ असल्याने, ती मुख्य वस्तीपासून दूर असल्याने तिला एकटीला शाळेला जावे लागत होते. त्यामुळे तेथून येताना चोरट्यांकडून त्रास होण्याची भीती होती. शाळा 10 वाजता उघडायची. वडिलांच्या ऑफिसला जायची वेळ तीच होती. आपली मुलगी तयार होताना टेन्शनमध्ये आलेली पाहून त्यांनी प्रियाला एक प्रश्नाचे उत्तर विचारायचे ठरवले. आपण आपल्या मुलीला मदत करू शकत नसल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यांनी प्रियाला एक प्रश्न दाखवायला सांगितल्यावर प्रियाला मात्र धक्का बसला. वडिलांनी 15 मिनिटात उपाय शोधला. जुलै महिना होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. वातावरण बऱ्यापैकी थंड झालं होतं. पण आता त्यांना काळजी वाटत नव्हती. जणू प्रियाला पंख होते. घड्याळाकडे बघितल्यावर ती घाबरली. 10:30 वाजले होते. त्यामुळे थरथरत्या अंतकरणाने तिने शेतातील कच्च्या रस्त्यावरून शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूला काळोख होता. मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत होते. ढगांचा गडगडाट आणि विजा यांच्यात जणू स्पर्धा होती. जणू काही ते आजचा दिवस तिच्या सर्व इच्छा पूर्ण करायला तयार झाला होता. प्रियाने एका हातात पुस्तकांनी भरलेली पॉलिथिनची पिशवी आणि दुसऱ्या हातात छत्री ठेवली आणि मग पटकन ती चालू लागली. कच्ची माती आणि वरती पावसाचा जोर यामुळे तिचे पावलेच हालत नसल्याचा भास तिला होत होता. तिचे जोडे चिखलाने भिजले होते आणि मन जड झाले होते. तिला आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला. पण आता काय करायचे? शाळेकडे जाणारा पक्का रस्ता आता स्पष्ट दिसत होता. पाण्यामुळे पावसाने भरलेला नाला ओलांडून ती रस्त्यावर येताच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तिची छत्री उलटली आणि हातातून निसटून बोटीसारखी पाण्यात तरंगू लागली. घाबरून प्रिया छत्री पकडण्यासाठी धावली आणि तेव्हाच तिच्या हातातील एक पुस्तक घसरून पाण्यात पडलं. छत्री सोडून पटकन तिने खाली वाकून पुस्तक उचललं. पण आता ते पुस्तक पूर्णपणे पाण्याने भिजलं होतं. प्रिया असहाय्य होऊन मदतीसाठी ओरडू लागली. समोरच रस्त्यावर चहाची टपरी होती. तिथून येणारे जाणारे लोक बंटी भैयाचा चहा प्यायला थांबायचे. तिची किंकाळी ऐकून बंटीची नजर प्रियावर पडली. त्याने ताबडतोब चहा घेत बसलेल्या एकमेव तरुण ग्राहकाकडे बोट दाखवून त्याला तिथे जाण्याची विनंती केली. प्रियाला पाहताच त्या तरुणाने तिला ओळखले आणि चहाचा कप तिथेच सोडला. त्याने प्रियाच्या दिशेने धाव घेतली. प्रिया त्याच जागी निश्चिल होऊन उभी राहिली. प्रिया भान गमावून बसली. तो तरुण येताना पाहून तिच्या जीवात जीव आला. पण तिने नीट निरखून पाहिल्यावर तो तरुण होता करण. हा तिच्या वर्गातील सर्वात होतकरू विद्यार्थी होता, जो प्रिया या शाळेत आल्यापासून गणिताचे शिक्षक अग्रवाल सरांच्या छळाचा बळी ठरला होता. कारण काहीही असो, सरांनी वर्गात गणित सोडवायला सांगितल्यानंतर प्रिया बोर्डवर गणित लिहून पूर्ण होताच ते गणित सोडवत असे. तर त्या अगोदर तिच्या या यशावर करणची मक्तेदारी होती. अग्रवाल सर खूप संतापले. करण गणितात मागे पडलेला पाहून त्यांनी थेट त्याला बाकावर उभे करून कान पकडायला सांगितले. एखादी मुलगी एवढ्या लवकर प्रश्न सोडवू शकते, तर तू का काही करू शकत नाही? यावेळी समोर तोच करण आलेला पाहून संकटाच्या प्रसंगात प्रिया हरवली होती. करण इथे का होता आणि शाळेत का नाही हे तिला समजत नव्हते. तो तिच्याशी कसा वागेल हे तिला माहीत नव्हते. प्रिया आता विचार करू लागली. एक क्षणही वाया न घालवता करणने नाल्यापलीकडे उडी मारली आणि प्रियाजवळ तो पोहोचला. प्रियाच्या थरथरत्या हातातून पुस्तकांची पिशवी काढून दुसऱ्या हाताने त्याने तिचा हात धरून हळूच तिला सुरक्षितपणे नाला ओलांडायला मदत केली आणि रस्ता ओलांडल्यानंतर तिला बंटीच्या टपरीजवळच्या बाकावर त्याने बसवले आणि बंटीला 2 कप कडक चहा करायला सांगितलं. बंटी शहाणा होता. करणचा चहा थंड झालेला पाहून त्याने अगोदरच गरम चहा तयार करून ठेवला होता. आता करणने पुन्हा रस्ता ओलांडून प्रियाची वाहणारी छत्री सुखरूप बाहेर काढली. त्याने ती छत्री सरळ केली आणि छत्री उघडून सुकण्यासाठी बाजूला ठेवली. या क्रमात प्रिया आणि तो पूर्णपणे भिजला होता. आता जणू प्रियाच्या तोंडाला कुलूपच लागले होते. करणसाठी आभाराचे 2 शब्दही तिला बोलता आले नाही. पहिली गोष्ट म्हणजे
पहिल्यांदाच एखाद्या तरुणाने तिला स्पर्श केला होता आणि त्यात करणबद्दलची अपराधी भावनाही तिच्या मनात रुजली होती. कसा तरी चहा संपवून ती निघायला उठली. ते पाहून करण म्हणाला, प्रियाजी, आज मुसळधार पावसामुळे आपली शाळा बंद आहे. माहिती वाचून मी परत घराच्या दिशेने जात होतो. कदाचित बंटी भैयाच्या चहाच्या निमित्ताने मला तुमच्या मदतीसाठी इथे बोलावले असेल. तुम्हाला ओल्या कपड्यांमध्ये चालताना आता त्रास होईल. ते पुस्तक आणि ती छत्री मला द्या. पाऊस आता थांबला आहे. मी तुम्हाला तुमच्या घराजवळ सोडतो. प्रिया तिच्या आईने दिलेली सूचना कशी विसरेल? तिने मुलांच्या शाळेत शिकण्यासाठी अगोदरच तिच्या आईकडून परवानगी घेतली. प्रियाच्या आईने तिला सांगितलं होतं, प्रिया, तू सावध राहा. तू कोणत्याही मुलाकडे डोळे वर करून पाहू नकोस. असे असले तरी प्रियाच्या बहिणीने तिला एक गोष्ट सांगितली होती. एक मुलगी गुप्तपणे एका मुलासोबत बोलत होती. तो मुलगा हसून तिच्याशी बोलत होता. एक दिवस त्या मुलाने त्या मुलीच्या जेवणात विष टाकून तिला मारून टाकले आणि त्यानंतर तो मुलगा कायमचं शहर सोडून निघून गेला. सर्वांनी त्या बदल्यात त्या मुलीलाच दोष दिला. हे सर्व ऐकून प्रिया मात्र घाबरायची. प्रियासाठी अभ्यासातून सूट मिळणे म्हणजे तिची इच्छा पूर्ण करण्यासारखं होतं. कुठल्या तरी मुलाकडे बघून ती तिची सुख शांती का नष्ट करेल? तिचे जीवन पुस्तकाच्या भोवती फिरत होतं. तिला अभ्यासाशिवाय इतर कशाचाही विचार करायला वेळच नव्हता. तिच्या आईने तिला दिवसभर घराच्या कामात व्यस्त ठेवलं होतं. अखेर अर्धा डझन भाऊ बहिणींमध्ये ती सर्वात मोठी होती. तिला रात्रीचा गृहपाठ क्वचितपणे पूर्ण करता आला. ती तिची प्रतिभा होती, त्यामुळे तिला वर्गात काय शिकवले होते हे लगेच आठवत होते. तिने लगेच तोंड उघडले आणि ती करणला म्हणाली, नाही नाही, माझ्यामुळे तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी हळूहळू घरी जाईल. पण चालताना तिची पावले डगमगत होती. करणच्या हाताचा स्पर्श तिच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवत होता. हे काय आणि का होतंय हे तिला समजत नव्हतं. त्यालाही तसंच वाटत असेल का? आता प्रिया शाळेत गेल्यावर करणला पाहताच ती डोळे मिटून घ्यायची, पण तो तिची दखलही घेत नव्हता. त्या दिवसानंतर गणिताचे प्रश्न पटकन सोडवणारी प्रिया हळूहळू गणितात मागे पडू लागली. आता करण हा प्रश्न सोडवणारा वर्गातील पहिला मुलगा होता आणि तो त्यानंतर विजयी भावनेने तिच्याकडे पाहत असेल की लगेच ती हरवलेल्या जुगारीसारखी मान खाली टेकवायची. गणिताच्या सरांनाही आश्चर्य वाटू लागले. मुलींनी शाळेत बाकावर उभं राहणं नियमाच्या विरुद्ध असल्याने एकदा त्यांनी तिला तिखट आवाजात मागे राहण्याचं कारण विचारलं. तेव्हा प्रिया घराच्या कामात व्यस्त असल्याचं कारण सांगून तिथून निघून गेली. परीक्षा चालू राहिल्या. मासिक, त्रैमासिक आणि 6माही परीक्षेच्या निकालातही प्रिया करणच्या मागेच होती. आपले पद परत मिळाल्याने करणला मात्र खूप आनंद झाला. पण कदाचित प्रिया हे जाणून बुजून करत असल्याचा त्यालाही संशय येत होता. त्याचे डोळे प्रियाच्या मनाची चौकशी करायला आतुर झाले असतील. पण शाळेच्या कडक शिस्तीमुळे तिला विचारायची संधी त्याला कधीच मिळाली नाही. शाळेचे शेवटचे वर्ष होते. 11वीच्या वार्षिक परीक्षेनंतर शाळा सोडल्याच्या नुसत्या जाणीवेने प्रियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि त्यात भर म्हणजे करणला पुन्हा न भेटता येण्याच्या दुःखाने मनाची उरलेली पोकळीही भरून काढली होती. घरच्या कामाचा भार वेगळाच होता. अशा मनस्थितीत परीक्षेची नीट तयारी कशी करायची? निकाल स्पष्ट झाला. त्यावेळी ती द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली होती. शाळा चुकली होती. सिमोरा येथे कॉलेज असते तर घरातील सर्व कामं करण्याच्या अटीवर ती कशी तरी तिच्या आईला तिने पटवून देऊ शकली असती. पण आता पुढील अभ्यासाची आशा करणे व्यर्थ होते. असो, तिच्या समाजातील सर्व मुलींना त्यांच्या वडीलधाऱ्यांच्या जुन्या विचारांमुळे प्राथमिक शिक्षणाच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. वडिलांच्या बदलीमुळे तिने आपले गाव सोडले. हे प्रियाचे नशीब. तिच्या वडिलांना तिच्या प्रतिभेची चांगली जाणीव होती आणि आपल्या मुलीची आवड पाहून त्यांनी आपल्या कमी शिकलेल्या पत्नीला तिला पुढील शिक्षणासाठी परवानगी देण्यास सांगितले. बळजबरीने का होईना प्रियाने आता तिच्या शाळेचा अध्याय बंद केला होता आणि स्वतःला तिने घरातील कामात पूर्णपणे झोकून दिलं होतं. शाळा आणि पुस्तक हे प्रियाचे पहिले प्रेम आणि तिचे दुसरे प्रेम संगीतावरील प्रेम.
तिला रेडिओवर सर्व प्रकारची सुरेल संगीतमय फिल्मी गाणी ऐकायला खूप आवडायचे. नवीन दिनक्रमानुसार ती आता पहाटेच्या वेळी अंथरूण सोडायची आणि डोळे चोळताना ती दिवाणखान्याची खिडकी उघडायची. सकाळच्या ताज्या हवेत श्वास घेत सोफ्याजवळ असलेला स्टूल ती बाहेर काढायची. त्या स्टूलचा आधार घेऊनच उंच स्टूलवर ती चढायची. शेल्फवर ठेवलेल्या रेडिओची बटणे ती दाबायची. आता तिच्या सवयीच्या बोटांनी खिडकी आणि तिच्या आवडत्या स्टेशनवर ट्यून इन करायची. आता मधुर गाण्यांचा आवाज आत आणि बाहेर घुमू लागला. रेडिओ फुल स्पीडने वाजत राहायचा आणि घरातील सर्व छोटी मोठी कामं उरकून ती त्याच नादात गुंतून जायची. लता शहराच्या मुख्य कॉलनीत राहायची. ती कधी कधी प्रियाला भेटायला तिथे यायची. प्रिया तिच्याकडून वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकालही तिच्याकडून जाणून घ्यायची. करण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचे लताने तिला सांगितले. प्रिया दुसऱ्या डिव्हिजनमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल तिने दुःख व्यक्त केले. पण तिच्या मैत्रिणीचे मन जपण्यासाठी तिने असेही सांगितले की फर्स्ट डिव्हिजननंतर काहीही झालं तरी करणला आता त्याच्या वडिलांचे रेडिओचे दुकानही सांभाळायचे आहे. त्यांना करणला कुठेही पाठवायचे नाही. आपल्या मुलासाठी रेडिओचे दुकान नवीन ठिकाणी हलवून त्याला नवे रूप देण्याची त्यांची कल्पना आहे. करणचे नाव ऐकल्यावर प्रियाच्या मनात एक गोंधळ उडाला. तिने तो स्पर्श तिच्या हृदयात कायमचा जपून ठेवला होता. त्यामुळे तिला हवे असले तरी त्याबद्दल अधिक काही विचारता येत नव्हते. काही दिवसानंतर एके दिवशी सकाळी प्रियाने खिडकी उघडताच तिला तिच्या इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या बाजूच्या इमारतीत खडखडाटचा आवाज ऐकायला आला. जेव्हा तिने खिडकी पूर्णपणे उघडली तेव्हा तिला दिसले की त्यांच्या राहत्या खोलीच्या समांतर असलेल्या त्या मोकळ्या इमारतीची बंद खिडकी आज उघडी होती आणि काही कामगार साफसफाई वगैरे करण्यात मग्न होते. कोणीतरी तिथे राहायला येत असेल असा विचार करून प्रियाने त्याकडे लक्ष दिले नाही. तिने रेडिओवर तिची आवडती गाणी लावली आणि ती तिच्या रोजच्या कामात पूर्णपणे व्यस्त झाली. पण जेव्हा दिवसभर त्या खिडकीतून प्रत्येक वेळी खडखडाटचा आवाज यायला लागला तेव्हा प्रिया रेडिओ बंद करायची आणि खिडकीही बंद करायची. कारण स्वयंपाकघर दिवाणखान्याच्याच रांगेत होतं आणि काम करत असताना तिच्या खिडकीसमोरच्या छताच्या रिकाम्या भागाच्या नळाजवळून तिला लोक येताना दिसायचे. तिथे काय काम चालू आहे यात प्रियाला काहीच रस नव्हता. ती स्वयंपाकघरात एकटी होती आणि आईसह सर्व मुले दिवाणखान्याला लागून असलेल्या 2 मोठ्या हॉलसारख्या खोल्यांमध्ये किंवा समोरच्या उघड्या टेरेसवर होती. 2-3 महिन्यांनी एके दिवशी काही जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी खाली गेलेल्या प्रियाला शेजारच्या इमारतीच्या वरच्या भागाच्या बाल्कनीत एक बोर्ड दिसला, ज्यावर मोठ्या अक्षरात कंठवार रेडिओ शॉप लिहिलेलं दिसत होतं. करणचे आडनावही कंठवारच होते आणि लता दीदींनी त्यांच्या रेडिओच्या दुकानाचा तिच्यासमोर उल्लेखही केला होता. त्यामुळे कुतूहलाने प्रियाने खिडकी उघडून पाहिलं तर त्या घराच्या समोरच्या भागात एक मध्यमवयीन माणूस खुर्चीवर बसलेला दिसत होता. समोर ठेवलेल्या टेबलवरचा रेडिओ ऐकण्यात तो व्यक्ती मग्न होता. तिची नजर जाईल तिथपर्यंत विविध प्रकारची पाकिटे तिला दिसली. प्रियाला काहीच समजत नसल्याने तिने तेवढ्यात परत खिडकी बंद केली. पण तिची उत्सुकता काही थांबली नाही. तिला जाणून घ्यायचं होतं की हे कंठवार कोण आहेत आणि करण कंठवार त्यांचा त्यांच्याशी काय संबंध आहे की नाही. पण प्रियाकडे अधिक माहिती गोळा करण्याचे साधन नव्हते. अनेकदा एकच व्यक्ती आणि येणारे जाणारे ग्राहक खिडकीतून तिला दिसत होते. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी ती विश्रांती घेते तेव्हा खिडकी बंदच असायची. एके दिवशी दुपारी लता तिला भेटायला आली. तिला दिवाणखान्यात बसवल्यानंतर प्रियाने खिडकी उघडली आणि खुर्चीवर बसलेल्या मध्यमवयीन माणसाऐवजी तिला नवीन मॉडेल दाखवणारा एक तरुण तिथे दिसला. ग्राहकांना रेडिओ दाखवताना त्या तरुण मुलासोबत एक कर्मचारी पाकिट आणून परत ठेवण्यात व्यस्त होता. तो तरुण रस्त्याकडे तोंड करून उभा होता आणि खिडकीतून त्याची फक्त एक बाजू प्रियाला दिसत होती. पण प्रियाने त्याला काही क्षणात ओळखले. तो करणच होता. तोच करण ज्याने न कळत तिला स्पर्शाचा आनंद देऊन तिची सुख शांती हिरावून घेतली होती. ती घाबरून पटकन तिथून दूर गेली आणि खिडकीची एक बाजू तिने बंद केली. लता तिला लग्नाचं निमंत्रण पत्रिका द्यायला आली होती आणि ती घाईत होती. तिने हट्ट धरला आणि प्रियाकडून लग्न समारंभाला कुटुंबासह येण्याचे वचन घेतले. चहा पिऊन लता निघून गेली. पण
त्या उघड्या खिडकीबरोबरच तिच्या मनाची बंद दारेही उघडली होती. कदाचित करणच्या दुकानात येण्याची वेळ दुपारचीच असेल, कारण त्याचे वडील रोज सकाळ संध्याकाळ तिथे असायचे. आता प्रियाला शांती मिळत नव्हती. त्या दुकानाच्या खिडकीवरची खुर्ची उंच असल्याने तिथे बसलेला व्यक्ती तिला स्पष्ट दिसत होता. पण प्रियाची रूम मागच्या बाजूला असल्याने त्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने तिच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. पण दोन्ही घरं एका सरळ रेषेत असल्याने तो व्यक्ती किती वेळ अनभिज्ञ राहू शकला. एके दिवशी संध्याकाळी ती बाल्कनीत मुलांसोबत उभी होती. तेव्हा मागे वळत असताना अचानक करणची नजर तिच्यावर पडली. त्या दोघांची नजर भेटली तेव्हा करण दिसला. अविश्वासू नजरेने तो तिच्याकडे पाहत होता. प्रिया त्याच्याकडे एकटक लावून पाहू लागली. नंतर तो पटकन हसला आणि प्रियाकडे हाताने खुणवू लागला. प्रिया मात्र थरथर कापली आणि कोणाला काही दिसण्या अगोदर ती डोळे बंद करून खाली आत निघून आली. प्रियाने ही भेट सामान्य म्हणून घेतली आणि तिला वाटले की करण तो प्रसंग विसरला असेल. तिनेही सर्व काही विसरून भविष्याचा विचार करावा. पण हे सर्व इतकं सोपं नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून करणच्या दुकानात बसण्याचा वेळ वाढला होता. आता तो अनेकदा वडिलांच्या घरी गेल्यावर तो परत जाण्याऐवजी तिथेच बसायचा आणि रात्री उशिरापर्यंत वडिलांसोबतच तो घरी जायचा. आपल्या मुलाची कामात असलेली आवड पाहून त्याचे वडील समाधानी झाले होते. खिडकीजवळ वाजणाऱ्या रेडिओवरून प्रियाची उपस्थिती जाणवून करणचे डोळे त्याच्या मनाच्या समाधानासाठी काहीतरी शोधू लागले. आता प्रियालाही दिवसा झोप लागत नव्हती. ती दिवाणखान्यात कितीतरी वेळ कुठले तरी पुस्तक घेऊन बसून राहायची आणि खिडकीतून त्या समोरच्या खिडकीकडे पाहायची. ही प्रक्रिया चालू राहिली. दुसऱ्या दिवशी करण दुकानात येताच त्याने त्याच्या टेबलवर रेडिओवर त्या काळातील लोकप्रिय चित्रपटातील म्हणजेच आराधना चित्रपटातील गाणे वाजवले होते. कोरा कागज था ये मन मेरा, लिख लिया नाम उस पे तेरा. त्याची नजर प्रियाला शोधत होती. प्रिया तिथल्या जवळच्या सिनेमा हॉलमध्ये आपल्या कुटुंबासह हा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. हा चित्रपट पाहून कदाचित करणला प्रिया आल्याचे कळले असावे. त्या गाण्याचे बोल त्याच्याही मनात घर करून गेले होते. पण जेव्हा त्याच चित्रपटाची गाणी एकापाठोपाठ एक वाजू लागली तेव्हा प्रिया आश्चर्यचकित होऊन बसू लागली. खिडकी बंद करून ती स्टूलवर चढली आणि प्रत्येक रेडिओ स्टेशनवर तिचा रेडिओ ट्यून करू लागली. पण ते गाणं यावेळी कुठल्याच स्टेशनवर वाजली जात नव्हती. हे कसं शक्य आहे? हे कोडं प्रियाच्या मनाला उमजत नव्हतं. ती तिच्या वडिलांची लाडकी मुलगी होती. तिचे वडील ऑफिसमधून परत येताच शेजारची गाणी रेडिओवर का येत नाहीत म्हणून तिने त्यांना विचारले. तेव्हा प्रियाचे वडील हसले आणि म्हणाले, मुली, ही गाणी रेडिओवर वाजत नसावीत. ते टेप रेकॉर्डर लावलेल्या कॅसेटमध्ये गाणे लावले असावेत. आजकाल रेडिओ कम टेप रेकॉर्डरचा नवीन प्रकार बाजारात आला आहे. ही प्रियासाठी नवीन माहिती होती. ती लगेचच तिच्या वडिलांना म्हणाली, असं असेल तर बाबा, हा रेडिओही इतका जुना झाला आहे तर मला शेजारच्या दुकानातून असाच रेडिओ कम टेप रेकॉर्डर आणून द्याल का? प्रियाची आई तिथेच होती. त्यांनी त्या दोघांचे संभाषण ऐकले. त्या लगेच बाहेर आल्या आणि म्हणाल्या, घरातील ही एकमेव व्यक्ती आहे जिला गाणे ऐकण्याचं व्यसन आहे आणि इतर कोणालाही गाणे ऐकण्यामध्ये काही रस नाही. प्रियाच्या लग्नानंतर तो रेडिओ कम टेप रेकॉर्डर निष्क्रियच राहणार आहे. कोणीही त्यावर गाणे ऐकणार नाही. अनावश्यक खर्च वाढवण्यात काही अर्थ नाही. हा फालतू खर्च नाही. आम्ही आमच्या मुलीला तो टेप रेकॉर्डर हुंड्यात देऊ. आता तिची इच्छा असेल तर तिला तिचे छंद पूर्ण करण्यापासून आपण रोखू नये. प्रियाचे वडील हसतच म्हणाले, सासरच्या घरी तिला सर्वांची मनं जपायची आहेत. आता तिचे मनमोकळे जगण्याचे वय आहे आणि प्रियासाठी मी फक्त सरकारी नोकरी करणारा मुलगाच बघेल. माझ्या मुलीला मोठ्या कुटुंबात दिवसभर कामं करायला मी नाही पाठवणार. वडिलांनी आपल्या मनाचं उत्तर आईला दिलं होतं आणि आईने बाजूला प्रियाकडे पाहिलं. प्रियाकडे बघत त्या कुडकडत तिथून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी प्रियाचे वडील ऑफिसमधून लवकर घरी आले आणि प्रियाला धीर देत ते म्हणाले, प्रिया बाळ, मी त्या शेजारच्या दुकान मालकाशी आत्ता बोलून नुकताच परत आलो आहे. तिथे आपल्याला एक्सचेंज ऑफर अंतर्गत स्वस्त दरात टेप रेकॉर्डर मिळेल. आपल्याला त्या रेडिओची रास्त किंमतही मिळेल.
जेवण झाल्यानंतर आपण तिकडे निघूया. प्रियाने जेवण तयार केले होते. सर्वांना खाऊ घातल्यानंतर ती करणच्या दुकानात तिच्या वडिलांसोबत कंठवार रेडिओच्या दुकानात गेली होती आणि तिच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करत होती. करण स्वतःची नजर तिच्या वडिलांपासून चोरत होता. प्रिया त्याच्यापासून नजर चोरण्याचा प्रयत्न करत होती आणि प्रियाने डोळे मिटून स्वतःला तिच्या वडिलांच्या मागे लपवण्याचा प्रयत्न देखील केला. जेव्हा प्रियाच्या वडिलांनी कंठवारजींना टेप रेकॉर्डरचे नवीन मॉडेल दाखवायला सांगितले तेव्हा करण लगेच तिथे उभा असलेल्या कर्मचाऱ्याच्या मदतीने टेप रेकॉर्डर घेऊन आला. टेप रेकॉर्डरचे काही मॉडेल त्याने आणले आणि समोर टेबलावरती ठेवले. नंतर ते बॉक्स त्याने उघडले आणि त्यांना दाखवले. त्यांना डिझाईन निवडण्यास करणने सांगितले. प्रियाच्या वडिलांनी आपल्या मुलीकडे बोट दाखवून तिला टेप रेकॉर्ड पसंत करण्यास सांगितले. प्रियाला टेप रेकॉर्डरचे सुंदर आणि आकर्षक मॉडेल खूप आवडले. करणने काही कॅसेट्स आणून समोर ठेवल्या आणि त्या टेप रेकॉर्डरची चाचणी करण्यासाठी आराधना चित्रपटातील गाण्यांची कॅसेट टेप रेकॉर्डरमध्ये टाकून त्याने वाजवली गेली. पहिले गाणे तेच होते ज्याने प्रियाच्या मनाच्या तारांना छेडले होते. ते गाणे ऐकून तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव कंप पावला. टेप रेकॉर्डर फायनल करताना प्रियाचे वडील म्हणाले, कृपया ही कॅसेट तुम्ही याबरोबर पॅक करा आणि ती आमच्या मुलीसाठी आमच्या घरी पाठवा. हेच गाणे ऐकून तर तिला टेप रेकॉर्डर विकत घ्यावासा वाटला आहे. काका, ही कॅसेट तर मोफत भेट म्हणून आहे या टेप रेकॉर्डरसोबत. आणि काका, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यांची दुसरी कॅसेट देखील इथूनच विकत घेऊ शकता. करणने प्रियाच्या वडिलांना हसत उत्तर दिले आणि तिला हवे असेल तर ती रिकाम्या कॅसेटमध्ये तिच्या आवडीचे गाणेही भरून घेऊ शकते. करण पटकन पुढे सरसावला आणि बोलला. प्रियाला समजले की करणने मुद्दाम तीच कॅसेट त्यांना दाखवली आहे. मुखपृष्ठावरील गाणे पाहून तिने 2 कॅसेट निवडल्या होत्या. तिच्या मर्जीने आणखी काही कॅसेट्स तिने विकत घेतल्या आणि तेव्हा डोळ्याच्या कोपऱ्यातून तिने हळूच करणकडे पाहिलं. तो तर तिच्याकडे पाहण्यासाठी उत्सुकच होता. प्रियाने घाबरून दूर पाहिलं आणि ती तिच्या वडिलांसोबत घरी परत आली. दुसऱ्या दिवसापासून प्रियाचा दिनक्रम नवीन कॅसेटमधील गाणे ऐकणे हाच होता. त्यात ती कॅसेट देखील समाविष्ट आहे जी तिला करणने भेट म्हणून दिली होती. आता तिच्यासाठी हिऱ्यापेक्षाही ती कॅसेट मोलाची झाली होती. प्रिया तिच्या मोकळ्या क्षणांमध्ये कोरा कागज था ये मन मेरा हे गाणं असलेल्या कॅसेटमधील आवडते गाणे ती वाजवायची. ती पुन्हा पुन्हा हळू आवाजात तेच गाणं परत परत ऐकायची. करण आणि तिची निष्पाप प्रेम कहाणी खिडकीतून डोकावून आणि डोळ्यांच्या संपर्कातून पुढे जाणार. त्याआधी अचानक प्रियाच्या वडिलांच्या बदलीचा आदेश निघाला. प्रियाला तिच्या वडिलांच्या बदलीची बातमी कळताच तिच्या जळत्या इच्छा अचानक राखेच्या ढिगाऱ्यात बदलल्या. शेजारी राहत असताना 2 हृदये प्रेमाच्या धाग्यात बांधली गेली असती आणि ती करणची कायमची जन्माची सोबती झाली असती अशी शक्यता होती. पण त्या शहरात राहून 3 वर्ष त्यांना पूर्ण झाली होती. म्हणून बदली पुढे हस्तांतर करणे प्रियाच्या वडिलांना शक्य नव्हते. त्यांना आठवडाभरात हे शहर सोडावे लागले. त्याच दिवसापासून प्रिया जड अंतकरणाने नवीन ठिकाणी जाण्यासाठी तिच्या आईसोबत घरातील सामान बांधू लागली. प्रियाने आता दिवाणखान्याची खिडकी दिवसा बंद ठेवायला सुरुवात केली होती आणि टेप रेकॉर्डरही तिला आता त्रासदायक वाटू लागला होता. म्हणूनच तिने तो पॅक करून घेतला. जाण्याचा दिवस ठरला होता, पण करणला कसे कळवावे हे प्रियाला मात्र ठरवता येत नव्हते. खिडकी बंद पाहून करणची प्रतिक्रिया काय असेल हे तिला माहीत नाही. तिने खिडकी उघडली असती तर त्याच्या नजरेला भेटून तिचे हृदय दुखले असते. हल्ली 1 आठवडा निघून जायला किती वेळ लागतो. शेवटी तो दुःखद दिवस आला. वाहनावर सामान चढवले जात होते. दुपारपर्यंत घर जवळपास रिकामे झाले होते. त्यावेळी करण तिथे होता याचा अंदाज घेत प्रियाने शेवटचे एकदा खिडकी उघडली तर समोरच्या बाल्कनीत सामानाने भरलेल्या वाहनाकडे करण अस्वस्थ भावनेने पाहत होता. आपल्या जाण्याचं कळलं असावं त्याला असा विचार करून प्रिया आत येण्याची वाट पाहत खिडकीजवळ उभी राहिली.
काही वेळाने करणने मागे वळून प्रियाला डोकावताना पाहिलं आणि तिच्याकडे त्याने प्रश्नार्थक नजरेने पाहिले. प्रियाने निरोपाचा हात त्याच्याकडे पाहून हलवला. डोळे खाली केले आणि जड अंतकरणाने तिने खिडकीतून दूर गेली. अशा प्रकारे स्पर्शाच्या आनंदापासून ते डोळ्याच्या आनंदापर्यंतचा प्रवास करणारी त्यांची प्रेम कहाणी ते मिलनाच्या मार्गावर पाऊल ठेवण्याआधीच भरकटली होती. आता सिमोरा गाव सोडून प्रियाचे कुटुंब नवीन शहर चोटका येथे पोहोचले होते. सेटल व्हायला थोडा वेळ लागला. मग त्याच धर्तीवर त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुरू झाली. प्रियाच्या आईने आता प्रियाच्या वडिलांना प्रियासाठी मुलगा शोधण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली होती. त्या काळात मुलींचा लग्नाच्या चर्चेत हस्तक्षेप करण्यास साफ मनाई होती. मुलगा मुलगी लग्नानंतरच एकमेकांना पाहू शकत होते. कुटुंबातील ज्येष्ठांच्या संमतीने पालकांनी लग्न ठरवले जायचे. पत्नीच्या बोलण्यामुळे प्रियाचे वडील देवेश सिंग यांचं लक्ष त्यांच्याच कार्यालयात कारकून म्हणून काम करणाऱ्या तरुणाकडे गेलं. एके दिवशी त्यांनी ऑफिसमधील सहकाऱ्याकडून घर, कुटुंब आणि शिक्षण इत्यादीबद्दल त्याची चौकशी केली. तेव्हा त्यांना कळले की त्याचे नाव राज सिंग आहे आणि तो शेजारच्या गावातून इथे नोकरीसाठी राहायला आला आहे आणि अजूनही तो अविवाहित आहे. त्यांना राजची कृती आणि त्याची वागणूक प्रत्येक प्रकारे योग्य वाटली. एके दिवशी त्यांनी राजला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून थेट विचारले, जर तुम्ही सहमती देत असाल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांशी बोलावं. मी विचार करत आहे माझ्या मुलीचं प्रियाचं तुमच्याशी लग्न होण्याबद्दल. मला त्यांना बोलायला आवडेल. तेव्हा राज म्हणाला, सर, माझे आईवडील माझ्यासाठी योग्य मुलीच्या शोधातच आहेत. मी माझ्या आईवडिलांना येथे बोलावून घेतो. जर त्यांनी हे नातं मान्य केलं तर मला काही आक्षेप नाही. अशा प्रकारे दोन्ही कुटुंबियांनी सहमती दर्शवली. शेवटी प्रियाचे लग्न ठरले. प्रिया देखील करणच्या आठवणी विसरून नवीन वैवाहिक जीवनासाठी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करू लागली. लग्नाच्या पवित्र बंधनात विवाह सोहळ्याच्या वेळी प्रियाने आपला हात राजच्या हातात दिला. तेव्हा त्या पहिल्या स्पर्शाच्या अनुभूतीने तिचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते. मग पंडितजींनी मंत्रोच्चारासोबतच लग्नविधीचा अर्थ समजावून दोघांना सांगितल्याबरोबर तिने या हाताला आधी स्पर्श केला होता हे विसरून ती हवनकुंडावर आपली भावना अर्पण करू लागली. आता फक्त या हाताचा स्पर्श तिला झाला होता. आता प्रिया आणि राजने त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रवेश केला तेव्हा प्रियाने पूर्णपणे आधीनतेचे व्रत घेऊन वैवाहिक जीवनात प्रवेश केला. राज केवळ चांगला माणूसच नव्हता तर तो चांगला पती देखील सिद्ध झाला होता. त्याने प्रियाला अपार प्रेमाने आणि आदराने त्याच्या जीवनात समाविष्ट केले. पुढे त्याला 2 मुले झाले. प्रियाच्या माहेरच्या घराजवळ असल्याने तो एक चांगला पती असल्याचेही सिद्ध झाले. प्रिया आणि राजने त्यांच्या मुलांच्या संगोपनात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने तिला साथ दिली. वेळ निघून गेली आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये प्रिया पूर्णपणे व्यस्त झाली. तिचे जुने दिवस आणि निरागस वयातील ते अल्पायुष्य प्रेम संबंध तिच्या आठवणींमध्ये कैद झाले. अजून काही उरले होते. प्रियाने तिच्या आईवडिलांच्या घरून आणलेल्या टेप रेकॉर्डर आणि तिच्या खोलीत ठेवलेल्या काही कॅसेट्स, त्यात करणने दिलेल्या आराधना चित्रपटातील गाण्याच्या कॅसेट्सचा समावेश होता. राजसोबत पूर्णपणे एकनिष्ठ असूनही तिने तो प्रसंग त्याच्यासोबत कधीच शेअर केला नव्हता. ते भूतकाळातील क्षण फक्त तिच्यासाठीच होते. अर्ध्या मिटलेल्या डोळ्यांनी त्या कॅसेटमधले तिच्या आवडत्या गाण्यासह भूतकाळात तिने फेरफटका मारला. हे गाणे म्हणजे तिच्या रोजच्या दिनक्रमाचा समावेश होता. काही दिवसांपूर्वी प्रियाने उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात वाचले होते. तेव्हा सिमोराच्या 35 वर्षांच्या जुन्या रेडिओ दुकानाचे मालक करण कंठवार यांची सचित्र मुलाखत घेण्यात आली, ज्याने आता संग्रहालयाचे रूप धारण केले आहे. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर 35 वर्षानंतर रेडिओ शॉप आणि करण कंठवार यांचं नाव वाचून प्रियाच्या जुन्या आठवणींचे क्षण पुन्हा समोर येऊ लागले. तेव्हापासून तिने प्रत्येक क्षणाला तिच्या जुन्या भावनांपासून मुक्त होण्याचा संकल्प केला होता आणि राजसोबत ते म्युझियम पाहायला जाण्याचे त्यांचे ठरले होते. गाणे संपले होते आणि प्रियाची अचानक तंद्री तुटली. भूतकाळाच्या किनाऱ्यावर प्रवास करून परत वर्तमानाच्या किनाऱ्यावर प्रिया आता परत आली होती. तिची झोप मोडून तिने लगेच काम पूर्ण केले.
काही वेळाने राजही घरी आला. नंतर काही दिवसातच तो त्याच्या मित्राला भेटला. त्या मुलाच्या लग्नाच्या मिरवणुकीसह सिमोरासाठी रवाना झाला. बस सिमोराला पोहोचल्याची घोषणा होताच प्रियाची तंद्री तुटली. काही वेळातच बस सिमोराच्या 5 स्टार हॉटेलसमोर होती. बाहेर काही स्त्री पुरुष स्वागतासाठी सज्ज उभा होते. स्वागत आणि इतर औपचारिकता झाल्यानंतर सर्वांना आदराने हॉटेलच्या रूममध्ये नेण्यात आले. विवाह सोहळ्यासाठी सजवलेल्या हॉलच्या बाहेरील आवारात अल्पोपहार, भोजन आदींची व्यवस्था केलेली होती. फेऱ्यांची वेळ संध्याकाळची होती. समारंभाचे ठिकाण काही अंतरावरच होते. वधू पक्ष तेथे पोहोचेपर्यंत त्यांना तयार होऊन लग्नाच्या मिरवणुकीसह तेथे पोहोचावे लागले. एका खोलीत आपले सामान ठेवल्यानंतर राजने प्रथम संग्रहालयाचा संपर्क क्रमांकावर कॉल केला. जो नंबर त्याने वर्तमानपत्रातून नोंदवला होता त्याचा उद्देश स्पष्ट केला आणि संग्रहालय उघडण्याच्या वेळेबद्दल त्याने त्यांना विचारले. फोनवर करण कंठवार एकटेच होते. तो म्हणाला, सर, आमचा परिवार इथेच आहे. तुम्ही कोणत्याही दिवशी सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 3 ते 9 या वेळेत येऊ शकता. राज प्रियाला म्हणाला, प्रिया, लवकर तयार हो. आपल्याकडे 3-4 तास शिल्लक आहे. आधी आपण संग्रहालयात जाऊ. मग अजून काही पाहण्यासारखे काही सापडले तर तिथून चौकशी करून आपले शहर बघायला जाऊ. प्रियालाही मनात घर करून 35 वर्ष राहिलेले शहराचे नवे रूप बघण्याची उत्सुकता होती. तयार झाल्यावर दोघांनीही हलकासा नाश्ता केला आणि लग्नाच्या औपचारिकतेकडे दुर्लक्ष करून आपली पाकिटं घेऊन ते बाहेर पडले. प्रियाने राजला सांगितलं की गेल्या काही वर्षात या शहराने खूप प्रगती केली आहे. जुन्या घरांचे स्वरूपही बदललेले दिसत आहे. राजने बाहेरच्या मुख्य रस्त्यावरून एक ऑटो रिक्षा घेतला आणि कोणतीही अडचण न होता ते दोघं संग्रहालयात पोहोचले. प्रियाने आजूबाजूला पाहिलं आणि त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर म्युझियम आहे. फक्त बाल्कनीत टांगलेल्या बोर्डवर कंठवार रेडिओ शॉपऐवजी कंठवार रेडिओ संग्रहालय असे लिहिलेले होते. त्याच्या खाली हॉनर करण कंठवार असेही लिहिले होते. समोरच्या इमारतीच्या रांगेत त्याच बँकेची इमारत होती जिथे तिच्या वडिलांचे ऑफिस होते. म्युझियमच्या शेजारी असलेली इमारतही तीच होती, तिच्या नव्या रूपात. 2 इमारतींच्या मध्ये एकच अरुंद रस्ता होता. रस्त्यावर समोरासमोर असलेल्या खिडक्यांवर पडदे होते. इमारतीचे प्रवेशद्वार रस्त्याच्या मधोमध होते, जिथून ती एकदा तिच्या वडिलांसोबत त्या दुकानात गेली होती. प्रिया पॉकेट घेऊन चालत राजच्या मागे गेली आणि अनोळखी व्यक्तीसारखी प्रवेशद्वारापाशी पोहोचली. तिथे संग्रहालयाचे नाव आणि वर जाण्यासाठी बाण दाखवला होता. ते वळण घेत असलेल्या पायऱ्यांच्या वर ती पोहोचली. आत जाण्यासाठी एका बाजूला दाराच्या वर करण कंठवार यांचे नाव लिहिलेले होते आणि त्याच्या बाजूला बेलचे बटन देखील होते. दारावर पडदा लटकलेला दिसत होता. राजने दारावरचे बेलचे बटन दाबताच एक व्यक्ती तिथे आला आणि त्याला आत बोलावले. आतमध्ये काउंटरसारख्या टेबलवर एका बाजूला खुर्चीवर बसलेला करण कंठवार यांना त्यांनी लगेच ओळखले, कारण राज यांनी मुलाखत घेतलेल्या वर्तमानपत्रात त्यांचा नुकताच फोटो पाहिला होता. काउंटरवर ठेवलेल्या रेडिओवर जुनी मधुर गाणी वाजत होती. प्रियाने रेडिओ वाजताना लक्षपूर्वक पाहिले तेव्हा तिच्या हृदयाची धडधड वाढत सुटली. हा तोच 35 वर्ष जुना रेडिओ होता ज्याच्या बदल्यात करणने तिला तो टेप रेकॉर्डर दिला होता. म्हणजे करणही तिच्या आठवणी आत्तापर्यंत जपत होता. कदाचित प्रियाच्याही मनात काही गुपित दडलं असेल की तिने या शहरात राहताना जे काही घडले ते राजशी शेअर केले नव्हते. आता चोरी करताना पकडले जाण्याच्या भीतीने ती जुनी घटना करण समोर आणेल अशी भीती तिला वाटत होती. अशी परिस्थिती उद्भवू शकते याचा विचारही तिने केला नव्हता. करणने तिला पाहताच त्याने उठून हात जोडून त्यांना नमस्कार केला, आपली ओळख करून दिली आणि समोर ठेवलेल्या खुर्च्यांकडे बोट दाखवत त्यांना त्याने बसायला सांगितले. राजनेही बसण्या अगोदर करणच्या अभिवादनाला उत्तर दिले आणि त्याला स्वतःची आणि प्रियाची ओळख करून दिली. मी राज सिंग, सेवानिवृत्त बँक मॅनेजर, आणि ही माझी श्रीमती प्रिया सिंग आहे. तिने आपल्या शालेय जीवनाची 21 वर्ष याच शहरात घालवली आहे आणि ती या संग्रहालयात तिच्या माहेरवरून हुंडा म्हणून आणलेली एकमेव उरलेली पुंजी इथे सुपूर्द करायला आली आहे.
असे म्हणत राजने आणलेले पॅकेट काउंटरवर ठेवले आणि ते उघडू लागला. करणने प्रिया हे नाव ऐकताच त्याने आश्चर्याने प्रियाकडे पाहिले. तिने घाबरून आपले हात जोडले, नाही हावभावात डोके हलवले आणि डोळे खाली केले. करणला ही बाब लगेच समजली. राजचे लक्ष अजून तिच्याकडे गेले नव्हते. करणनेही डोके खाली करून पापण्या बंद केल्या आणि प्रियाला निश्चिंत राहण्याचा इशारा केला आणि नंतर नॉर्मल होऊन स्वतःवर नियंत्रण ठेवले. राजने टेप रेकॉर्डर आणि सोबतचा कॅसेटचा बॉक्स काढून टेबलवर ठेवला होता, जो करणने एका नजरेत ओळखला होता. दोन्हीकडच्या भावना शांत होत्या, पण निर्जीव वाद्य त्यांच्या ओळखीची साक्ष देत होती. करणने तो टेप रेकॉर्डर उचलून वाजणाऱ्या रेडिओजवळ ठेवला आणि वातावरण हलकं करण्यासाठी त्याने आपल्या कर्मचाऱ्याला सर्वांसाठी चहा आणण्यासाठी खाली पाठवले. चहा येईपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. करण म्हणाला, ही इमारत माझ्या वडिलांनी बांधली होती. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. पूर्वी जेव्हा रेडिओची दुकान असायचे तेव्हा लोक नवीन रेडिओ टेप रेकॉर्डर खरेदी करायचे आणि जुने एक्सचेंज ऑफरमध्ये द्यायचे. जुनी उपकरणे खालच्या वर्गातील शौकिकांना स्वस्त दरात उपलब्ध होऊ लागली. मग जेव्हा आम्ही कुटुंबाच्या जबाबदारीतून मुक्त झालो आणि आमच्या एकुलता एक मुलगा आणि मुलगी दोघं लग्न करून परदेशात स्थायिक झाले, तेव्हा आमच्या आईवडिलांच्या निधनानंतर या घरात आम्ही दोघेच जिवंत राहिलो. त्यामुळे वाढते वय आणि घटत्या गरजा लक्षात घेता आम्ही हळूहळू नवीन खरेदी विक्रीचे काम बंद केले आणि जमा झालेले जुने रेडिओचे नमुने जतन करू लागलो. तोपर्यंत चहासोबत नाश्ताही आला होता. चहा नाश्त्याच्या कालावधी संपल्यानंतर करण त्यांना घेऊन आतल्या भागात असलेल्या त्यांच्या हॉलमध्ये गेला. संग्रहालयात घेऊन गेल्यानंतर करण त्यांना म्हणाला, राजजी, हे माझे छोटेसे घरगुती संग्रहालय आहे. गेल्या शतकाच्या 4थ्या दशकापासून ते आत्तापर्यंतची सगळी मॉडेल्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. राजने आजूबाजूला पाहिलं. हॉलच्या समोरच्या प्रवेशद्वाराचा भाग सोडला तर तिन्ही बाजूंनी लांबच लांब काउंटर लावलेले दिसत होते आणि सुमारे 20 इंच रुंद व्यासपीठावर उंचीच्या 4 रांगा होत्या. मधोमध एक लांब प्लॅटफॉर्मही होता. रेडिओ ट्रान्झिस्टर आणि रेडिओ लेस टेप रेकॉर्डर खालच्या 2 ओळीत आणि मधल्या प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित मांडलेले दिसत होते. प्रिया आणि राज प्रत्येक मॉडेलकडे काळजीपूर्वक पाहू लागले. प्रत्येक उपकरणावर त्यांच्या देणगीदाराच्या नावासह त्यांच्या शहराचे नाव असलेले कार्ड टांगलेले दिसत होते. करण त्यांच्यासोबत राहिला आणि प्रत्येक मॉडेलशी संबंधित एक कथा आवडीने त्यांना सांगत राहिला. अर्ध्या तासात ते आपापल्या जागेवरती परतले. करणने त्यांना त्यांच्या उपकरणासाठी त्यांचं नाव आणि त्यांच्या शहराचे नाव लिहायला सांगितले. तेव्हा राजचे लक्ष त्याच्या जुन्या उपकरणासह ठेवलेल्या काउंटरजवळ असणाऱ्या छोट्या रेडिओकडे गेलं. त्यावर कोणतेही लेबल न दिसण्याचे कारण राज यांनी करणला विचारले असता करण हसत त्यांना म्हणाला, मित्रा, हा रेडिओ म्हणजे किशोरवयात माझ्यासोबत झालेल्या अपघाताचे एक प्रतीक आहे आणि तेव्हापासून तो रेडिओ माझ्या सर्वात खाजगी क्षणाचा साथीदार आहे. प्रियाच्या जीवाला धोका होता. राज देखील आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहू शकला नाही. तो म्हणाला, करणजी, रेडिओ आणि अपघात यात काहीच साम्य नाही. नंतर करण हसला आणि म्हणाला, राजजी, हा काही सामान्य अपघात नव्हता. एकदा पावसाच्या पाण्यात अडकलेल्या एका वर्गमित्र मुलीला मी मदत करत असताना तिच्या हाताच्या झालेल्या स्पर्शाने आमची हृदये एकमेकात गुंतली गेली. नंतर परिस्थितीमुळे आम्ही भेटायच्या अगोदरच विरुद्ध दिशेने वळलो आणि निघताना योगायोगाने आम्हाला आमच्या अर्धवट प्रेमाची खून दिसली. ती खून म्हणजेच हा रेडिओ आहे. योगायोग म्हणजे ती एकदा तिच्या वडिलांसोबत आमच्या दुकानात आली होती आणि एक्सचेंज ऑफर अंतर्गत तिने माझ्या वडिलांकडून त्या काळातील नवीन मॉडेलचे टेप रेकॉर्डर माझ्यासमोरच खरेदी केले होते. खरे सांगायचे तर हे संग्रहालय उभारण्याची प्रेरणा या रेडिओवरूनच मला मिळाली आहे. ती घटना मी आजपर्यंत माझ्या पत्नीलाही सांगितलेली नाही, कारण मला माझ्या पत्नीवर अन्याय करायचा नाही. आमच्या रेडिओ संग्रहालयाचे नाव ऐकून ते कित्येक वेळा इथे आलेले आहे. कधी कधी ती मुलगीही तिच्या पतीसोबत किंवा तिच्या नवीन साथीदारासोबत म्हटलं तरी चालेल
ती इथे पोहोचली आहे आणि तिच्या नावाच्या टॅगच्या मदतीने कोणीतरी आमच्या भूतकाळाचे पदर उलगडल्यासारखे मला जाणवते. हा रेडिओ माझ्यामुळे त्या मुलीच्या लाजिरवाण्यापणाचे कारणही बनवू इच्छित नाही. तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही. आपल्या या पुरुषप्रधान समाजात पुरुषाने कितीही मुलीशी फ्लर्ट केले तरी तो आनंदाने आपल्या पत्नीला आपले कुकर्म शेअर करेल आणि पत्नीही पतीला तणावमुक्त ठेवण्यासाठी सहनशील वृत्तीने सर्व काही अंगीकारेल. पण जर लग्नाअगोदर आपल्या पत्नीला कोणी स्पर्श केल्याचे पतीला कळले तर त्याच्या मनात तिच्याबद्दल संशयाचे बीज अंकुरू लागते. करणचे बोलणे ऐकून प्रिया मात्र मूर्ती बनली होती आणि मनातल्या मनात ती करणच्या विचारांना दाद देत राहिली. आज दोघेही त्यांच्या बदललेल्या शारीरिक आणि मानसिक रूपाने एकमेकांसमोरासमोर उभे होते. आजच्या प्रकाशात त्यांच्या आयुष्यातील भूतकाळाच्या सावल्या नाहीशा झाल्या होत्या. दोघेही त्यांच्या वर्तमानात आनंदी आणि समाधानी होते. आता तिला विश्वास होता की आजच्या नंतर करणही आपल्या भूतकाळातील भावनांना तिच्यासारखाच विसावा देईल. राजने घड्याळाकडे पाहिलं. आता शहर बघायला वेळ उरलेला नव्हता. त्यामुळे चर्चा संपवून राजने करणची परवानगी घेतली आणि प्रियासोबत तो तिथून बाहेर पडला. आज प्रियाचे मन अगदी हलके झाले होते. तिने आज तिच्या भूतकाळातील क्षणांचे चिंतन केले होते. ती राजसोबत लग्नाला आनंदाने तिथे हजर राहिली आणि नंतर ते दोघे त्यांच्या घरी परतले. या अगोदर प्रियाच्या एकाकी क्षणाचा सोबती होता तो तिचा टेप रेकॉर्डर. पण आता तो तिच्याकडे नव्हता. ती राजसोबत अधिकाधिक वेळ घालवू लागली. आता राजजी सुद्धा प्रियाची खूप काळजी घेत असतात. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तारुण्यावस्थेची एक भावना नक्की असते. जसे त्यांना इच्छा असूनही ती भावना विसरता येत नाही आणि ते क्षण पुन्हा त्यांच्या एकाकी क्षणात आठवत राहतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात असे काही क्षण आहेत का जे क्षण तुम्हाला हवे असतानाही विसरता आलेले नाही? कृपया तुमचे मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची आमची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.